त्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगतो, दुसरा नियम की आपलं जे अंतर्मन आहे ना, हे फार मजेशीर नियम आहे बघा, की आपल्या अंतर्मनाला वास्तविक आणि काल्पनिक याच्यातला भेद कळत नाही. वास्तविक आणि काल्पनिक म्हणजे काय, की खरोखरची समोर खरोखरची वस्तू आहे, खरोखरचा माणूस आहे, खरोखरचे प्राणी आहे का काल्पनिक आहे. हे कल्पनेतलं आणि वास्तवमधलं फरक त्याला कळत नाही. तुम्ही जर समजा डोळे बंद केला आणि डोळे बंद करून तुम्ही समजा एखादा गार्डन आठवला, तुम्ही बघितलेलं एखादं गार्डन तुम्ही आठवला आणि ते तुमच्या अंतर्मनाला हे गार्डन काल्पनिक आहे का खरोखरचं आहे कळत नाही. समजा तुम्ही त्या गार्डनमध्ये प्रत्यक्ष गेला तरी सुद्धा अंतर्मनाला हे काल्पनिक आहे का खरोखरचं आहे कळत नाही. अंतर्मन कल्पनेला सुद्धा ते खरोखरचं समजतं आणि खरोखरच्याला सुद्धा ते खरोखरचं समजतं. हे काल्पनिक आहे, हे खरोखरचं आहे असं ते आपल्या अंतर्मनाला कळत नाही. उदाहरणार्थ असं समजा तुमचा एखादा कट्टर शत्रू आहे आणि त्या कट्टर शत्रूचं तुम्ही डोळे बंद करून काय करा, आठवण काढा. पूर्ण त्याला डोळे बंद करा आणि त्याची आठवण काढा. आठवण काढता क्षणी तुम्ही ते प्रसंग आठवा, किती तुम्हाला तो फसवला होता, रागवला होता वगैरे वगैरे. ते आठवण काढता क्षणी तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला प्रचंड राग येतोय, तुम्ही रागाने भरून जाता, खूप चीड येतो त्या माणसाबद्दल, तुमच्या बॉडी लँग्वेज बदलून जातं आणि बॉडीतले केमिकल्स बदलून जातात. कारण का, त्या चित्र जरी आठवलं ना तर तुम्हाला वाटतं खरोखरच तो माणूस आला, कारण ते अंतर्मनाला हे काल्पनिक आहे की खरोखरचं आहे ह्याच्यातलं कळत नाही. समजा तुम्ही डोळे बंद केला आणि एक छानपैकी समुद्रावरचं बीच समजा तुम्ही आठवला, बीचवरचा प्रसंग, समुद्रावरचे ते सगळे वेव्ज, लाटे, तिथले वाळू, तिथली सगळी दृश्य, खूप छान असे म्युझिक्स, वारा, हे सगळं समजा तुम्ही डोळे बंद करून ते आठवला तर तुम्ही लगेच आनंदित होता, लगेच तुम्हाला खूप छान वाटतं. का छान वाटलं पाहिजे? तुम्ही प्रत्यक्ष समुद्रावरती आहे का, प्रत्यक्ष त्या बीचवरती आहे का, प्रत्यक्षात वारा सुटलेला आहे का, काहीच नाही. तुम्ही रूममध्ये बसलेला आहे तरीसुद्धा तुमचं मन आनंदित होऊन जातं. त्याचं कारण काय, तुमच्या मनाला हे काल्पनिक बीच आहे की खरोखरचं बीच आहे हे कळत नाही. त्याला ह्या कल्पना जरी तुम्ही केला ना त्याला वाटतं हे खरोखरचंच बीच आहे. आणि मग खरोखरच्या बीचवरती फिरताना, तिथली दृश्य बघताना आपल्याला जसा आनंद वाटतंय ना तर त्याच पद्धतीचा आनंद त्या कल्पनेमध्ये सुद्धा वाटतो, कारण त्या मनाला हे खरोखरच आहे असं त्याला वाटत असतं. समजा काही एक्झाम्पल्स आपण घेऊ. समजा फॉर एक्झाम्पल, थोडं आज एक 10 मिनिट आपला लेट होईल, लक्षात घ्या. बरोबर 1 तासाने संपणार नाही, एक 10 मिनिट लेट होऊ दे, काय हरकत नाही. समजा काही एक्झाम्पल्स आपण घेऊ की मी सांगतो तसं. समजा की माझ्या हातामध्ये एक छानपैकी असं लिंबू आहे, पिवळसर असं लिंबू आहे, रसभरीत लिंबू आहे. समजा माझ्या हातात एक चाकू आहे, मी त्या लिंबूचे 2 भाग केलो, एक भाग खाली ठेवलो आणि दुसरा भाग हातामध्ये घेतलेला आहे आणि जरासं असं ते बाजूला, त्याच्यातले बी बाजूला काढतो. समजा माझ्या शेजारी मीठ आहे, ते मीठ मी लावतो त्या लिंबूला आणि थोडंसं असं त्याला मऊ करतो आणि बघा मी ते काय करतो, काय झालं,
तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. का पाणी सुटलं सांगा? कारण मी जसं सांगत होतो तसं तुम्ही कल्पना करत होता. आणि तुम्ही जे मन पटल्यावर कल्पना करत होता त्या कल्पनेला तुमचं मन समजलं हे खरोखरच लिंबू आहे. कारण त्याला काल्पनिक आणि वास्तविक ह्याच्यातला भेद करता येत नाही. खरोखरचं लिंबू आहे असं समजलं. आणि मग खरोखरचं लिंबू खाताना ज्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये लाळ सुटतोय किंवा बॉडीमध्ये केमिकल चेंजेस होतात, तर त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये केमिकल चेंजेस झाले. याचा अर्थ असा की आपल्या मनाला वास्तविक आणि काल्पनिक ह्याच्यातला भेद कळत नाही. समजा की सगळ्यांनी की तुम्ही फॉर एक्झाम्पल असे दोन्ही बोट जे आहेत हे डोळ्यांच्या वरती असं ठेवा आणि मी सांगतो त्या पद्धतीने जस्ट मनातल्या मनात कल्पना करा. बघा काय तुम्हाला अनुभव येतोय. दोन्ही बोट असं जवळ ठेवा आणि मी सांगतो तशी कल्पना करा. की कल्पना करा की तुम्ही एका वर्गामध्ये आहे, तुमच्या समोर ब्लॅकबोर्ड आहे, तुमच्या हातात एक खडू आहे आणि तुम्ही काय करता की त्या खडूने एक असं फार मोठं असं सर्कल काढायला लागलेलं आहे. डोळ्यांच्या वरती अलगदपणे बोट ठेवा आणि कल्पना करा की त्या ब्लॅकबोर्डवरती असं एक खूप मोठं असं सर्कल काढताय तुम्ही. आणि ते सर्कल काढताना पुन्हा एकदा सर्कल काढा आणि सर्कल काढताना तुमचे बुबुळे काय करतात तिकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा बोर्डवरती सर्कल काढा. आता त्या सर्कलच्या बाजूला 10 ते 1 अंक असा खाली खाली लिहित चला. 10, 9, 8 असं खाली खाली लिहित चला. अंक लिहिताना बुबळे काय करतात बघा. तर तुमच्या लक्षात आलं असेल सर्कल काढताना काढत असलेले कल्पना करताना तुमचे डोळ्यांचे बुबळे गोल गोल असं फिरत होते. आणि जेव्हा तुम्ही अंक लिहित असताना तुमचे डोळ्यांचे बुबळे खाली 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 सरकत होते. जसं तुम्ही प्रत्यक्ष सर्कल काढत होता, अंक लिहित होता, त्याच पद्धतीने आज तुमचे डोळ्यांचे बुबळे गोल गोल फिरत होते किंवा असे खाली खाली सरकत होते. याचाच अर्थ असा की आपण जरी कल्पना केलो तरी ते मनाला वाटतं हे खरोखरच आहे. खरं म्हणजे हे कल्पना करताना त्या डोळ्यांचे बुबळे गोल गोल फिरायचे काय कारण आहे किंवा डोळ्यांचे बुबळे खाली खाली यायचे काय कारण आहे? कारण हे तर कल्पना आहे. आपण काय प्रत्यक्ष लिहित नाही, आपल्याला काय बघायचं नाही ना बोर्डवरती. पण तरी पण ते बुबळे गोल गोल फिरत होते, खाली खाली येत होते. तर याचा अर्थच असं की आपण जे कल्पना करतो त्या कल्पनेला आपलं मन समजतं हे खरोखरचं आहे. आणि हे खरोखरचं आहे असं समजून मग खरोखरचं सर्कल काढताना जसं आपले डोळे गोल गोल फिरतात, जसं अंक लिहिताना आपले डोळ्यांचे बुबळे खाली खाली येतात, त्या पद्धतीने कल्पनेमध्ये सुद्धा ह्या घटना घडले. म्हणजेच याचा अर्थ आपला अंतर्मनाचा दुसरा नियम काय सांगतोय की अंतर्मनाला ही जी घटना आहे हे खरोखरची आहे हे काल्पनिक आहे हे आपल्या अंतर्मनाला कळत नाही. मग अंतर्मन खरोखरचं असलं तरी तसंच रिझल्ट देतोय आणि काल्पनिक असलं तरी तसंच रिझल्ट देतोय. हा नियम समजून घ्या. उद्या फार महत्त्वाचे काम आपण करणार आहे ह्याच्यावरती. ओके, हा झाला दुसरा नियम. मी तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल सांगू शकतो पण वेळ अपुरा आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर अंतर्मनाचा तिसरा नियम आपण समजून घेऊ की आपल्याला व्हिज्युअलायझेशन का करायचं आहे, कल्पना केल्यानंतर फास्ट रिझल्ट्स का मिळतात हे आपण समजून घेत असताना अंतर्मनाचा आणखीन एक नियम आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर ते म्हणजे काय की सबकॉन्शियस माइंड कन्वर्ट्स इमेजेस इनटू रिॲलिटी. अंतर्मनाचा आणखीन एक कॅरेक्टर काय आहे
की आपण ज्या काही डोळ्यासमोर कल्पना करतो, डोळ्यासमोर जे काही आपण चित्र वारंवार वारंवार बघतो, तर त्या चित्रांना आपलं अंतर्मन जे आहे, अंतर्मन हे वास्तवमध्ये कन्वर्ट करतं. त्याच्याकडे ती ताकद आहे. तुम्ही जसं चित्र दाखवता त्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा ते बदल घडवून आणतं. ह्याला म्हणतात सबकॉन्शियस माइंड कन्वर्ट्स इमेजेस इनटू रियालिटी. म्हणून इथं असं म्हणलेलं आहे की व्हॉट एव्हर यू व्हिज्युअलाइज दॅट यू ॲक्च्युअलाइज. म्हणजे तुम्ही तुमच्या मनपटलावरती ज्याची कल्पना करता वारंवार वारंवार, ती कल्पना पॉझिटिव्ह असू दे किंवा नेगेटिव्ह असू दे, ती कल्पना चांगली असू दे किंवा वाईट असू दे, तुमच्या हिताचा असू दे अहिताचा असू दे, तुमच्या फायद्याचा असू दे किंवा नुकसानीचा असू दे, पण जर तुम्ही वारंवार 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 तुमच्या मनपटलावरती जर कल्पना केला आणि त्या कल्पना जर एकदा फर्म झाले, स्पष्ट झाले, गडद झाले किंवा त्या कल्पनेचं ब्ल्यू प्रिंट तयार झालं तुमच्या मनपटलावरती, तर अंतर्मन काय करतं बघा, तिथून पुढं अंतर्मन तर त्या चित्रांना वास्तवमध्ये कन्वर्ट करतं, रिॲलिटीमध्ये कन्वर्ट करतं. म्हणजे त्या चित्राप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये बदल घडवून आणतं, त्या चित्राप्रमाणे तुमच्या मनामध्ये बदल घडवून आणतं, त्या चित्राप्रमाणे तुमच्या संसारामध्ये बदल घडवून आणतं, तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतं. म्हणून याला म्हटलं जातं सबकॉन्शियस माइंड कन्वर्ट्स इमेजेस इनटू रियालिटी. हे तुम्ही लक्षात घ्या. तर आपण 3 नियम बघितला की आपण स्वयंसूचनांच्या पेक्षा व्हिज्युअलायझेशन का करायचं, व्हिज्युअलायझेशन किंवा कल्पनाचित्र इतकं का महत्त्वाचे आहेत, इतके का फास्ट रिझल्ट्स देतात. तर हे बघत असताना आज आपण अंतर्मनाचे 3 नियम बघितलो. पहिला नियम असा बघितलं की आपल्या अंतर्मनाची भाषा हे चित्र आहे. अंतर्मनाला चित्र हे फार व्यवस्थितपणे कळतात किंवा आपल्या अंतर्मनावरती चित्रांचा परिणाम खूप चांगला होतो, फास्ट होतो. ओके. त्याच्यानंतर दुसरा नियम आपण बघितला अंतर्मनाचा किती आहे की अंतर्मनाला खरोखरचा आणि काल्पनिक ह्याच्यातला फरक कळत नाही. तुम्ही कल्पना जरी केला, अंतर्मन त्याला खरोखरचं समजतोय आणि खरोखरचं तुम्ही एखादं काम करताना जसं तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये बदल घडतात त्याच पद्धतीने बदल तुमच्या ह्या सगळ्या मेंदूमध्ये, मनामध्ये, शरीरामध्ये तुमचं अंतर्मन हे बदल घडवून आणतं. आणि त्याच्यानंतर तिसरं नियम आपण बघितलं की बाबा ज्या काही तुम्ही मनपटलावरती बघता वारंवार वारंवार वारंवार, तर त्या चित्र एकदा फर्म झाले, फिक्स झाले, कन्फर्म झाले, स्पष्ट झाले, तर तुमचं अंतर्मन त्या चित्रांच्यावरती काम करतं. त्या चित्राप्रमाणे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये, स्वभावामध्ये, तुमच्या शरीरामध्ये बदल घडवून आणतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण 3 रूल्स बघितलेले आहे आणि या रूलचा वापर करून आपण उद्या काय करणार आहे की स्टेज भीती घालवायची आहे, मग हे कसं वापर करायचं आहे, मला व्यसनापासून मुक्त व्हायचं आहे, हे कसं वापर करायचं आहे, माझ्या घरगुती भांडणं आहेत कसं वापर करायचं, माझं पोट साफ होत नाही कसं हे व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, माझ्यामध्ये आणखीन वेगवेगळे प्रॉब्लेम आहे, कॉन्फिडन्स माझ्याकडे कमी आहे, माझ्यामध्ये प्रचंड भीती आहे लोकांच्या समोर बोलण्याचे. तर असे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, तर वेगवेगळ्या प्रॉब्लेमवरती आपण व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, व्हिज्युअलायझेशन करण्याचे वेगवेगळे रूल्स काय आहेत आणि व्हिज्युअलायझेशन करताना काय काय चुका होऊ शकतात आणि व्हिज्युअलायझेशनचे रिझल्ट्स आपल्याला केव्हा मिळणार आहे, कधी मिळणार आहे. तर अशा पद्धतीने की आपण उद्या काय करणार आहे, उद्या प्रॅक्टिकलकडे जाणार आहोत. एक 2-3 मी प्रॅक्टिकल करून घेणार आहे आणि जर जमलं तर परवा दिवशी व्हिज्युअलायझेशनचीच वेगवेगळ्या इतर मी टेक्निक तुम्हाला सांगत जाईन. तर या टेक्निकच्या माध्यमातून तुम्ही कुठल्याही प्रकारचे बदल
तुमच्या आतमध्ये करू शकता. तर मित्रांनो, बरोबर 1 तास झालेला आहे आणि आजचा आपण विषयसुद्धा संपवलेला आहे. तर आज आपण फक्त प्रिन्सिपल बघितलेलं आहे की व्हिज्युअलायझेशन किती महत्त्वाचं आहे. उद्या आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकल बघू आणि तुमचं काही क्वेश्चन्स असतील तर हे क्वेश्चन्स तुम्ही मला कधीही फोन करून विचारू शकता किंवा मी तुम्हाला शेवटचे 2 दिवस देणारच आहे प्रश्नोत्तरसाठी. त्यावेळी तुम्ही मला विचारू शकता. तर आजचा विषय जे आहे, आजचा विषय आपण इथं थांबवतो. उद्या आपण प्रत्यक्ष व्हिज्युअलायझेशनचा वापर कसा करायचा आयुष्यामध्ये याविषयी समजून घेऊया. तुमचे सगळ्यांचे खूप छान असे रिमार्क्स आहेत, फीडबॅक्स आहेत. खूप लोक फोन करून सुद्धा कौतुक करतात. तर मित्रांनो, जोपर्यंत वेळ आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयावरती बोलत राहू. आणि तुमच्या आणखीन कोणी मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील किंवा आणि कोणी लोक असतील, याही लोकांनी हे सांगा बघण्यासाठी. कारण या टेक्निक तुम्हाला सहजासहजी मोफतमध्ये दिलं जात नाही, कोणीही देत नाही. आणि आपण जेवढं बेसिकली, जेवढं सायंटिफिकली, जेवढं प्रॅक्टिकली मी तुम्हाला समजावून सांगतो तितकं डीपमध्ये कोणी जाऊन समजून देत नाही. म्हणून जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त वेळ आहे, घरात वेळ आहे, बसलेले असतात लोक, त्यामुळे त्यांना याचा फायदा घ्यायला तुम्ही सांगा. तर आजचा विषय आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. थँक्यू.